धाराशिव जिल्ह्यातील बहुचर्चित परांडा नगर परिषदेचा निवडणुकीचा निकाल उद्या रविवार दिनांक 21 रोजी लागणार आहे। हा निकाल दिनांक 3 रोजी लागणार होता, परंतु काही न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा निकाल उद्या दिनांक 21 रोजी लागत आहे। या आपण पाहू शकता या ठिकाणी दिनांक 3 पासून EVM मशीन देखील या परांडा शहरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये ठेवण्यात आले आहेत। या ठिकाणी जवळजवळ 19 दिवस हा निकाल लांबला होता। त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलिसांचा देखील कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। उद्या त्या निकालानिमित्त देखील पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। एकूण 7 अधिकारी या ठिकाणी असणार आहेत, पोलीस अधिकारी, त्याचबरोबर 7 पोलीस कर्मचारी असणार आहेत। त्यांच्यासोबत एकूण 62 होमगार्ड देखील असणार आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रातील SRPFची एक तुकडी देखील या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून या ठिकाणी मागवण्यात आलेले आहे। शहरातील मेन चौकामध्ये देखील पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त असणार आहे आणि अशा पद्धतीने उद्या कडक बंदोबस्तामध्ये या ठिकाणी सकाळी 10 वाजता या निवडणूक प्रक्रियेतील मतमोजणीला सुरुवात होणार असून काही कालावधीमध्येच उद्या हा निकाल जाहीर होणार आहे। परांडा नगर परिषद निवडणूक मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरुवात होणार असून त्यामध्ये एकूण 5 फेऱ्या होणार आहेत। या प्रक्रियेमध्ये 39 कर्मचारी तर 1 निवडणूक अधिकारी, 1 सहाय्यक निवडणूक अधिकारी असणार आहेत। 10 प्रभागाच्या मतमोजणी झाल्यानंतर शेवटी नगराध्यक्ष पदाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे। निकालानंतर मिरवणुका, फटाके आणि ध्वनिक्षेपाचा वापर करताना नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे। दुपारी 1 वाजेपर्यंत परांडा नगर परिषदेचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। नगर परिषदेवर कोणाची सत्ता येणार याकडे मात्र परांडावासियांचे लक्ष लागून राहिले आहे।